नमस्कार, न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत। पाहूयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यात वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या ठरत असून देशात तिसऱ्या आणि जागतिक पातळीवर चौथ्या स्थानावर आहे। अपुरा सार्वजनिक वाहतूक पर्याय, चुकीचे पार्किंग आणि वर्दळीच्या वेळातील नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून स्थानिक प्रशासनाने समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं मत नागरिकांनी मांडलंय। पुणे महानगरपालिकेने सांस्कृतिक क्षेत्रातील बालगंधर्व पुरस्कार वितरणाबाबत दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय। अनेक वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात आलेला नाहीये, ज्यामुळे कलाकार आणि सांस्कृतिक प्रेमींमध्ये नाराजी आहे। या पुरस्काराने शहराच्या सांस्कृतिक वारशाला सन्मान मिळतो। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे। पुण्यातील अनेक खासगी शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कवाढ जाहीर केल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून महागाईच्या काळात ही वाढ अडचणीची ठरते। शिक्षण हक्क कायद्यानुसार शुल्क नियंत्रित ठेवण्याची मागणी जोर धरतेय। प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करावी अशी मागणी होतीये। पुण्यात चोरट्यांचे प्रमाण वाढले असून घरफोडीच्या घटना भर दिवसा घडत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस प्रशासनावर दबाव वाढला असून चोरांना पकडण्यासाठी गस्त वाढवली जात असून नागरिकांनी घरांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। पुण्यात एका उच्च शिक्षित तरुणाला मोठ्या आर्थिक फसवणुकीचा फटका बसलाय। गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणाकडून 80 लाख रुपये उकळले गेलेत। सायबर फसवणूक प्रकरणांची संख्या वाढत असून अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती तसेच अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय। सिम्बायोसिस विद्यापीठ आणि जॉर्ज मेसन विद्यापीठामध्ये शिक्षण तसेच संशोधनासाठी सामंजस्य करार झालाय। यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकण्याची संधी मिळेल। पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय व्यवस्थापन विचारांवर चर्चा झाली असून हा करार शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जातोय। पुण्यात रस्त्यांवरील खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असून पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होते। प्रशासनाने वेळेत दुरुस्ती न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले। नागरिक प्रशासनावर टीका करत असून रस्त्यांचे योग्य वेळेत डांबरीकरण करण्याची मागणी केली जाते। पुण्यातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा अनियमित असल्याने नागरिक त्रस्त आहेत। पाणी कपात, कमी दाबाने पाणी पुरवठा आणि टँकरवर अवलंबून राहावे लागणे ही समस्या गंभीर बनत असून प्रशासनाने योग्य नियोजन करून पाणी पुरवठा सुधारावा अशी नागरिकांची मागणी आहे। पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरी ठरत असून PMPL बसेसची संख्या पुरी असल्याने प्रवाशांना खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते। मेट्रोच्या कामातही विलंब होतोय, त्यामुळे नागरिकांनी अधिक बस सेवा आणि मेट्रोच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे। पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। डिजिटल शिक्षण, स्कॉलरशिप आणि परदेशी विद्यापीठांशी करार हे यामध्ये प्रमुख आहेत। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरत आहेत। या बातमीसह वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।